यवतमाळकर, माझं नाव सर्व आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर यवतमाळकर, तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये आवाज थोडासा वेगळा येत असेल तर मला सर्दी आणि खोकला, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज वेगळा येऊ शकते, तर ऍडजस्ट करून घ्या। तर यवतमाळकर, शेवटी तो क्षण आलाच जो नव्हता यायला पाहिजे, म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन। आणि हो, गणपती बाप्पांचं विसर्जन यवतमाळमध्ये सुरू झालेल्या, ज्यामध्ये यवतमाळमधील प्रमुख मंडळ जसं निखिल नगरचा राजा झालं, हिंदुराज मंडळ झालं आणि यवतमाळचा राजा सुद्धा विसर्जन झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळमधील जे मंडळ आहेत त्यांचं विसर्जन सोहळा पाहणार आहोत। गणपती बाप्पांना कुठं विसर्जन केले जाते, खूप सारे लोक मला विचारतात, तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की आपले यवतमाळचे जे गणपती आहेत त्यांचं विसर्जन कुठं होते। ठीक आहे, पण त्याआधी मी तुम्हाला एक क्विक अपडेट देऊन देतो यवतमाळ नवरात्री 2025चा। खूप सारे लोक मला कमेंटमध्ये कमेंट करून म्हणतात की दादा यवतमाळ नवरात्रीचे व्हिडिओज टाका, यवतमाळचे जे डेकोरेशन आहे त्यांचे व्हिडिओज टाका, मूर्तिकारचे मूर्त्या बनवत आहे आई दुर्गेच्या त्यांचे व्हिडिओज टाका। पण त्यांच्यासाठी एक अपडेट आहे। तर बघा, डेकोरेशन बनवणं सुरू झालेलं आहे, पण तुम्हाला काही या प्रकारे जे दिसत असेल, स्क्रीनवर एक फोटो दिसत असेल, तर बस एवढंच काम झालेलं आहे। आता या काड्याचं मंडप पाहून तुम्हाला किती म्हणजे काय डेकोरेशन राहील याची आयडिया होणार नाही, म्हणून मी डेकोरेशन थोडंसं बनवू देत असतो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ टाकत असतो। व्हिडिओ उशिरा टाकला चालतं, पण तुम्हाला पूर्ण माहिती मिळणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर राहिली दुसरी गोष्ट की मूर्तिकाराच्या कारखान्याला भेट देऊन मूर्तिकारांचे व्हिडिओज बनवा। तर अजून आई दुर्गेचं जे मूर्तिकलेचं जे काम आहे ना, जे मूर्तिकार बनवतात ते सुद्धा पूर्णपणे सुरू झालेलं आहे, पण ते तुम्हाला दाखवण्यालायक झालेलं नाहीये, म्हणून आपण ते व्हिडिओ सध्या बनवत नाही आहोत। पण 7 ते 10 तारखेच्या मध्यात मी तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्री 2025चा पहिला जो व्हिडिओ आहे आपला डेकोरेशनचा, तो नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेल। तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे। परंतु हो, खूप सारे लोक व्हिडिओज पाहतात पण व्हिडिओला लाईक नाही करत। व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेव्हा मी यवतमाळचा कोणता नवीन अपडेट किंवा नवरात्रीचा व्हिडिओ असेल, गणपतीचा व्हिडिओ असेल, तो तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येऊन जाईल। तर जास्त वेळ न करता चला वळूया आजच्या व्हिडिओकडे। यवतमाळकर, जर तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल तर थोडासा सर्दी आणि ताप असल्यामुळे ना हा आवाज असा येत आहे, त्याच्यामुळेच मी प्रॉपर रेकॉर्डही नाही करू शकलो यावर्षीचं गणेश विसर्जन। तर ठीक आहे, तर हे जे सगळ्यात आधी जे मंडळ तुम्हाला दिसत आहे हे सगळ्यात आधी मला मिळालं होतं लोखंडी पुलाजवळ, जिथं विसर्जन चालू होतं। आणि ही मूर्ती आहे आपल्याला बहुतेक आठवडी बाजारातली, कारण मला कमेंट करून द्या जर मला माहिती नसेल तर हे मंडळाच्या बद्दल। ठीक आहे, कारण हे मंडळ मी ॲड करायला विसरलो होतो आपल्या गणेश उत्सवाचा जो व्लॉग असते ना त्याच्यामध्ये। तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल माता पार्वती, शंकरजी वगैरे सर्वजण होते। आणि ही म्हणजे या मंडळाला मी यावर्षी गणेश दर्शनचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये ॲड करायला म्हणजे तर खूप साऱ्या लोकांना जे जाणून घेण्याची इच्छा होती का बा आपले यवतमाळचे जे गणपती आहे, दुर्गादेवी आहे, त्यांचं विसर्जन कुठं होते। तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देतो, खूप सारे मंडळाचं जे विसर्जन जे आहे ना मित्र, आपलं कॉटन मार्केट जे आहे ना, कॉटन मार्केटच्या जवळ एक गणपती मंदिर आहे। त्या गणपती मंदिराच्या बाजूनच माहिती आहे का तुम्हाला काही या प्रकारचा एक मोठा असा विहीर दिसून जाईल। मित्र, तुम्हाला हे जे मंडळ दिसत असेल हे निखिल नगरच्या राजाचं जे आहे तर विसर्जन सोहळा चालू आहे आणि निखिल नगरच्या राजाचं सुद्धा विसर्जन झालेलं आहे। निखिल नगरच्या राजाचं आपण डेकोरेशन वगैरे पूर्ण आपण यवतमाळ गणपतीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, म्हणून तुम्ही हे डेकोरेशन मस्त आहे, तुम्ही पहा, खूप सुंदर असं डेकोरेशन होतं। आणि
यवतमाळकर इथून सुरू झालेला आपल्या यवतमाळच्या राज्याचा विसर्जन सोहळा. जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या यवतमाळच्या ब्लॉगसाठी आणि हो नवरात्रीचे सुद्धा व्हिडिओ आता तुमच्यासाठी येणार आहे तर त्या व्हिडिओसाठी